रत्नागिरीचे बसस्थानक सर्व सोयींनी युक्त असून आज या बसस्थानकाचे लोकार्पण होणार आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून हे बसस्थानक उभे राहिले आहे। बारामतीनंतर रत्नागिरीचे बसस्थानक सर्वात हायटेक म्हणून बसस्थानक ओळखले जाणार आहे। रत्नागिरी ग्रामीण व शहर बस सेवा आजपासूनच या बसस्थानकातून सुरू होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय, आपण नेहमीच म्हणतोय की रत्नागिरीकरचं रोपडं बदलतंय। रत्नागिरी आता वेगवेगळ्या ढंगामध्ये दिसायला लागली। अनेक पर्यटन स्थळं रत्नागिरीमध्ये तयार झालेत, अनेक दालनं पर्यटकांसाठी उपलब्ध झालेत। रत्नागिरीमध्ये वारंवार आता बदल जाणवतोय आणि अशाच प्रकारचे रत्नागिरीचे वैशिष्ट्य आपण आता या ठिकाणी पाहतोय की रत्नागिरीचं बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक अतिशय रुबाबदार, दिमागदार आणि नव्या ढंगामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। मी उभा आहे त्याच्या मागे एसटीचं हे मध्यवर्ती बसस्थानक आहे। रत्नागिरीतल्या ग्रामीण भागात येणाऱ्या, शहरी भागात येणाऱ्या प्रवाशांना गेली 3 ते 4 वर्ष या बसस्थानकाच्या माध्यमातून जी सेवा मिळत होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात अडचणी येत होत्या आणि ती अडचण लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सारा एकंदरीत कारभार बघितला आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत याला निधी उपलब्ध करून दिला। आणि आता कोकणात नसेल किंबहुना महाराष्ट्रात बारामतीनंतर हायटेक जर बसस्थानक असेल तर ते रत्नागिरीचंच असं म्हणायला आता वावगं ठरणार नाही। तर रत्नागिरीच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण ही इमारत भर टाकणार आहे। अतिशय नयनरम्य अशी रोषणाई या बसस्थानकाच्या उद्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज करण्यात आलेली आहे आणि येत्या काळामध्ये हे बसस्थानक प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय सोयीचं होणार आहे। ऊन पावसामध्ये प्रवाशांनी अनेक काही दिवसापासून सोसलंय, पण आता उद्याच्या संध्याकाळी त्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, जिल्ह्यातले आमदार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या या अत्यंत दिमागदार आणि रत्नागिरीच्या वैभवात भर टाकणाऱ्या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा उद्या संध्याकाळी 6 वाजता याच परिसरात होणार आहे। आणि गेल्या काही दिवसांमधल्या बदललेल्या रत्नागिरीमध्ये आणखीन एक वैभवात भर टाकणारे हे बसस्थानक असेल आणि येणाऱ्या प्रवाशांना हे बसस्थानक अतिशय दिलासा आणि सुखकर प्रवास करणार एवढं मात्र नक्की। टाइम डिले करता किशोर मुरेसह दीपक मुळे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।